नमस्कार मित्रांनो. आला कुठं कुठं आला आपण? तेलंगणाला आला. एरिया माहित नाही. एरिया माहीत नाही, काही वेगळंच नाव आहे. काय करावं काय नाही तुम्हाला सांगतो. तिथं लावले त्या का इडेश्वरीला, तेव्हा का इडेश्वरी आला मशीन घेऊन. त्या का तिथं मशीन आहे, ते भुशाची मशीन आहे. म्हणजे समजा ते हे असतं ना, लाकडं टाकायचं, भुसा काढायचं, ती मशीन होती. इतक्या वाडोळ खरजुल्या कुत्र्यांनी मरमरला मध्ये गाडीत. हवा नको, गरमी होलाले, कोणतं काय न्यायचं म्हणून काच लावून हे केलं. त्याच्यात हवाच येणा गेली कुठलीच. मग कसं करावं म्हणलो. इथं बसेल त्या काही गोष्टी आवला दे. इथं ह्या ठिकाणी काही गोष्टी आवला दे बसेल त्या. ही इथली ही हँगडू मँगडू जे असतात का नाही, ते बसेल ते. मग कसं जावं बाबा म्हणलो. तेव्हा खोचाडपट्टी तिकडे बी आहे. कसं जावं बाबा म्हणलो. त्याने हल्ले की ह्या का इकडे लगेच परड पडला. आला आता एकदा झोपतो, पडी मारतो. आता हायड्रा तर ये ना कुठं. त्याच्या मायला इंग्लिश बॅन लागलाय की 5 मिनिटात 10 मिनिटात येतोच म्हणा. 7ला आला. आता वाजत किमान 11 ते 11:15 वाजले. एक तर झोप देऊ ना. 7 ते 10 3 आणि 11 ही 4 तास झाली. तर बसला ग मरमराला खरजुल्या कुत्र्यावनी. रातभर गाडी ओढलो. रातभर गाडी ओढला. डोळे लाल भडक झाले. तर त्या गॅरी लाल घ्या. तुम्हाला का सांगू आता. तुम्हाला खरं कसं पटवून देऊ आम्ही कुठं तेलंगणाला आला का नाही ती. तुम्हाला दाऊ का जिलबी आकडे. ती तेव्हा जिलबी आकडे दावच लागणार तुम्हाला. जिलबी आकडे बघायचे तुम्हाला. तेव का कोण्या खोबऱ्यात आला की का नाही की आहे का ती जिलबी आकडे. हो का अजून कुठं जाऊ तुम्हाला. हा इथं तर कळणार ना. गाडीवर करते थांबा. गाडीवर धावतो. हो का टी एस ही कुठला आंध्र प्रदेश. हो का AP कुठले आले हो का. इथे जिलबी आकडा हो का वरी. इथं काही नाही. आता इथं कुठं जायला बी यांना काय नाही. कुणाच्या मायला मावशी म्हणावं म्हणून बसला होता निवा. तिथं थंडगार वाटाले. तुकडा मोडावं म्हणलो. इथं तुकडा ना बिकडा ती आणले इडली आणि ती काय वाज घाण. ती तिथं जाऊ दे. ती बोलायचं नाही. चटणी इटक ढ्यान चटणी कसली दिलं की का नाही की मायच्या ना कनी. तुम्हाला सांगतो. पुन्हा ती ही दिलं सांबर. आपण म्हणताव का इकडं साऊथमध्येच ही आहे म्हणून इडली डोसा सांबर लय भारी भेटते म्हणून. तसं काहीच नाही. तुम्हाला सांगतो का जिलबी आकड्याच्या पेपरात आणून दिला आम्हाला ही इडली. आणि त्याच्यामध्ये कसलं पान होतं की नारच ते टाकलो. हा बाडलं होतं कचाटून दाबलं. ती इटक बिटक काहीच बघाय नाही आम्ही. दमच खाल्ली. काल लिहिलेलं होतं ना आज झालं म्हणून. आता का निवांत तू ग माशा खाली होईल म्हणून नाश्ता बी करून नाश्ता देखील करा नव्हतो आम्ही. इथं कुठं जावं कुणाच्या मायला मावशी म्हणावं. आणि इथं येड्या भोकाची ऐकत बी नाही. तर आपलं कळत बी नाही त्यांना. त्यांचा आपल्याला कळा. आता कसं करायचं सांगा. म्हणून उगं कुत्रं पडल्याने पडला. तेव्हा ही तर नुसतं माशा परड पडल्याने पडले. हवा झोपीने मेलेला आहे बघा ही. हाय गाई मी आता झोपतो. झोप दमान झोप. कोण जर आलं तुम्हाला सांगतो. एकाला बाटली मागितला पाण्याची बाटली द्या म्हणलं. त्याला कळणार येड्या भोकाचं दुसरंच बोलायला ते ना. त्याचं आम्हाला कळणार त्याला कळणार. मग त्याला म्हणलो हिंदी आता आहे क्या. त्यानं म्हणलं वानखोड खाडखोड काय तर म्हणलं. पण ते बी आम्हाला लक्षात येईल नाही. मग पुन्हा काय विषय झाला. मी म्हणलो मग इंग्लिशमध्ये बोल म्हणलो. आपल्या थोडी येते इंग्लिश बोलावी त्या समजा. मग त्याला ती भेट नाही. त्यानं त्याच्याच भाषेत बोललं. मग पुन्हा टी व्ही. मग पुन्हा वॉटर हे क्या म्हणलो. नहीं
पे वो चीज काम का है नहीं नहीं गाड़ी वाली वो हमारी गाड़ी है ना, वो खाते उसमें हैं वहाँ मशीन पे है। जो? नहीं नहीं वो खाली करने का जाने का नहीं उन्हें सेठ आए तक यहाँ रहते हैं ना, हाँ वो देखो चल उधर मैं यहाँ करके जा रहे हैं। आता ह्या बाईला मावशी म्हणावं का सांगा? हां, हिंदी बोलायला ती काय करा ना, पण कुणाला मावशी म्हणावं इथं, कुणाला बाबा म्हणावं, एकालाच काहीतरी म्हणावं लागते आम्हाला इथं. आमचं कुणाला कळणार? तिने पाणी लास करायली इशारा करून हा. पाणी दाखवायली आम्हाला का पाणी म्हणजे इशारा करायला फक्त. कसं असं असं? माल पाजवते का मग पाणी पाजवते की आता आता दोस्त कसा आहे, माल पाहिजे माल हां, दारू पाहिजे का पाणी पाहिजे असं म्हणाले. पाजून लागते रे तर पाणी. वॉटर म्हणले की क्वार्टर द्यायचे सारखे ह्याला, ते हाय तसले उष्ट तोंडावर. तिनं म्हणली आता मग गडबडीने उठलो मी. चला मग बाय मित्रांनो, येता आता रात्री भेटू पुढे रात्री आता. पुढल्या ब्लॉग मध्ये भेटू का? बरं आपण रात्री किती वाजेपर्यंत जातो? आता जातो आम्ही 10 वाजता रात्री. रात्री 10 वाजता. आज 26 तारीख आहे, 26 तारखेच्या रात्री 10 वाजता. आता 11:30 वाजले. चला मग, लाईक कमेंट शेअर